पहिला घास मला वाटलं मला खूप हे एव्हरीवन, आज आम्ही नवी मुंबईवरून थोड्याच अंतरावर असलेल्या कर्नाळा बर्ड सँच्युरी म्हणजे नेचर्स लवर्ससाठी एक परफेक्ट गेटवेला जायचा प्लॅन केला. त्याआधी थोडंसं पेट्रोल भरून घेतलं. ही फक्त सँच्युरीच नाही, इथे कर्नाळा किल्लासुद्धा आहे. हा किल्ला खूप जुन्या काळात कोकणवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जायचा. ह्यावेळेस नाही पडणार मी. ही महाराष्ट्रामधली पहिली बर्ड सँच्युरी म्हणून ओळखली जाते आणि इथे 100हून अधिक प्राण्यांची प्रजाती पाहायला मिळतात. जर तुम्हाला ट्रेकिंग, हिस्ट्री आणि नेचर एकाच ठिकाणी एक्सपिरियन्स करायचा असेल तर कर्नाळा नक्कीच व्हिजिट करा. आणि तुम्ही आधी इथे गेला असाल तर कमेंट्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. खूप वर्षानंतर ट्रेक करणार होते म्हणून सुरुवातीलाच मला खूप टफ वाटत होतं. कोण कोण आपल्या भावांचे कपडे घालतं? तर माझं सुरुवातीचं कॉन्फिडन्स तर तुम्ही बघितलाच असणार. तेव्हा वाटलं होतं की अरे इझी आहे, मस्त जाऊन येऊ. पण प्रत्येक 5 मिनिटाला माझा एक ब्रेक तर असायचा. हे कोणत्या प्रकारचे फ्रूट आहेत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता तर मी सिरियसली ठरवलं होतं की बस इथूनच खाली जाऊ. पण तेवढ्याच समोर बघितलं तर लोक लहान मुलांना घेऊन ट्रेक करत होते. बस तिथूनच मोटिवेशन मिळालं. एक जणाला विचारलं तो म्हणला 1 किलोमीटर बाकी आहे अजून, आणि आता सेकंड पर्सनला विचारलं तो म्हणला की 50% बाकी आहे. एक सॉलिड मिस्टेक पण झाली. बॉटलमधलं पाणी संपलं. ट्रेकपेक्षा जास्त तर मला आता पाणीचंच टेन्शन होतं. लुक ॲट हिम. सगळ्या बॅग त्यांच्याकडे फुल एनर्जीमध्ये चढत होते. एकदाही कंप्लेन नाही. आणि इकडे मी स्वतःलाच कॅरी करायला स्ट्रगल करत होती. कोण विश्वास करेल माझा जर मी म्हणली की मी आधी ट्रेक करायची? करताल? ये समस्या है रे, क्या बोलने का? हां, गप्पा मारू नकोस, चल. एंड पॉईंटला न जाता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. फक्त 30 मिनिट्समध्ये खाली पोहोचलो. जर व्हिडिओ आवडला असेल एक सबस्क्राईब नक्कीच करा आणि पुढचा ब्लॉग कशावर पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. बाय.